एकदा एक जावई आला होता सासूरवाडीला आणि सासूबाईंचं तर जावईवरती फार प्रेम असतं. नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखे जावयाचा मान. चांगलं उत्तर दिलं. चांगली दणगट सासूरवाडी दिसती वाटतं. वा सासूबाईचं फार प्रेम असतं बरं जावयावरती. जावई आलेला पाहिलं की सासूबाईला फार आनंद झाला आणि तेवढाच पोस्टातलं एक साहेब पत्र घेऊन आला. यानं ते पत्र हातामध्ये आलं की ते ओपन केलं, मागून पुढून पाहिलं आणि ते जावई बापू पत्राकडे पाहून रडायला लागला. सासूबाईला वाटलं बाई माझं पोरग मिलिटरीत आहे, त्याचंच काही बरं वाईट झालं, तोच निरोप आहे का काय. तशी जावई रडणारच नाही म्हणले माझी. आणि मग तिला मनात चुरचूर निर्माण झाली. पण नक्की जावई रडतात ना त्यार्थी पोराचंच काहीतरी बरं वाईट झालं असावं. मग तिनं रडायला चालू केलं. तिचं पाहिलं की सुनांना वाटलं बाई सासू आपली अशी रडणार नाही, काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे. मग त्या सुनांनी रडायला चालू केलं. सुनांचं पाहिलं, त्यांची पहिली गल्ली, पहिल्या गल्लीचं पाहिलं, दुसरी गल्ली, दुसऱ्या गल्लीचं पाहिलं, तिसरी गल्ली, रडायलाच लागले महाराज सगळे. आणि तेवढ्यात ते मिलिटरीतलं पोरग सुट्टीवरून घरी आलं. त्याला ती तिसरी गल्ली रडताना दिसली. म्हणली काकू काय झालं तुम्ही रडता? काय नाही बाबा म्हणे आमची समोरवाली दुसरी नंबरची गल्ली रडते ना म्हणून आम्ही रडतो. दुसऱ्या गल्लीला विचारलं काय झालं काकू रडता? काय नाही बाबा म्हणे पहिली गल्ली रडते म्हणून आम्ही रडतो. पहिल्या गल्लीला विचारलं काय झालं? म्हणे तुमच्या भाऊजाईन बायको रडत होती म्हणून आम्ही रडत होतो. विचारलं भाऊजाईला बायकोला काय झालं? ते म्हणले बाई संशयानं रडत होतो, पण आता मालक तर आमच्या समोर आहेत. काही नाही अहो म्हणे सासूबाई रडत होती ना, तुमची आई रडत होत्या म्हणून आम्ही रडत होतो. आईकडे गेलं काय झालं? म्हणे आई. आई म्हणे बाई ज्या संशयानं रडत होते तो मुलगा तर माझ्या समोर उभा आहे, तो तर व्यवस्थित आहे. मग तिनं सांगितलं काय नाही बाबा तुझे दाजी रडत म्हणजे आमचे जावई रडत होते ना म्हणून मी रडत होते. दाजीकडे गेला. दाजी काय झालं रडत होतात का तुम्ही? ते दाजीनं पुन्हा ते पत्र हातात घेतलं, उलत पालत केलं आणि दाजी पुन्हा रडायला लागल्या. काय झालं दाजी? दाजी म्हणे मी जर शाळा शिकलो असतो तर या पत्रात काय लिहिलं हे मला कळलं असतं. शाळा न शिकल्यामुळं या पत्रात काय लिहिलं मला काही सुद्धा कळाना बरं, म्हणून मी रडतोय. तसं काही काहींचं असतं महाराज. हा करीन तर मी करीन, तो करीन तर मी करीन. अरे पण ज्याचं त्याचं कारण वेगळं असतं, पण आपला आनंद आहे हा आपण घ्यायचा असतो. आणि म्हणून अतिशय सुंदर आपण सर्वांनी नृत्य केलं. पण काही काही मंडळी फक्त उभे ना माऊली हो तुम्ही नृत्य करत चला बरं, बस उद्याचाच दिवस आम्ही नाचा म्हणतोय, नृत्य करा म्हणतोय. परवाच्याला कथा संपली जर तुम्ही एकटेच घरी नाचत बसले ना, घरचे म्हणतील आता याच्या गोळ्या संपल्या असेल. तिथं असं ऐकून घेण्यापेक्षा इथं नाचले तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. हा आनंद आहे हा आपण घेतला पाहिजे. असं सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन. भगवान श्यामसुंदराची बंसी ऐकली. गोपिका महाराज स्वतःलाच विसरून गेल्या, श्यामसुंदराजवळ पोहोचल्या. भगवंताचं त्यावेळेला वय अवघड 6.5 वर्षाचं आहे आणि कामाबरोबर भगवंतानं युद्धच केलं या रासलीलेच्या माध्यमातून. म्हणून रासलीलेकडे बघत असताना कामदृष्टीनं पाहायचं नाही. भगवंतानं लीला करण्याचं ठरवलं, गोपिकांबरोबर रास लीला करायचं ठरवलं. परंतु ज्या वेळेला यमुनेच्या किनारी शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिका आल्या आणि त्या गोपिकांना म्हणतात भगवान सगळ्या आल्यानंतर अरे का आलात गोपिकांनो तुम्ही? तुम्हाला या यमुना कशी वाहते हे बघायचं होतं म्हणून आलात का? बघा बघा किती शांतपणे वाहते आहे. पक्षी रात्रीच्या वेळेला कशी किलबिल करतात ते बघायचं होतं का? बघा हे पक्षी सुद्धा किती सुंदर किलबिल करतायत. त्या ठिकाणी भगवान परमात्मा विचारतो आहे गोपिकांना आगळे वेगळे प्रश्न. गोपिकांना तुम्हाला लाज नाही वाटली? घरी तुम्ही घरी पतिराज सोडून दिले, लेकर बाळ सोडून दिले आणि इथं परपुरुषाची बंसी ऐकून तुम्ही आलात. अगं तुम्ही संसारिक आहात. परपुरुषाकडे जाणं ही एखाद्या सौभाग्यवान स्त्रीला शोभा देत नाही. का बरं आलात गोपिकांनो? पण अजूनही काही बिघडलं नाही, जायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी जा गोपिकांनो. पतिराजाला सोडून येणं, मुलांना सोडून येणं फार मोठे अपराधी आहात तुम्ही. चला निघून जा इथून. गोपिका म्हणतात प्रभू आता आलोय ना तुझ्याकडं, आता मात्र जा म्हणू नको. कारण का माहिती का? झाले बदनाम रे, झाले बदनाम, झाले बदनाम रे, झाले बदनाम. देवा तुझ्या पायी चित्त संसारीला
गोपिका त्या ठिकाणी म्हणतात कान्हा आता आम्हाला जा म्हणू नको. भगवान परमात्म्याने गोपिकांची परीक्षा घेतली आणि गोपिका सर्वस्वी माझ्यावरती प्रेम करणारे आहे भगवंताला आता त्या ठिकाणी जागृती आली. आणि मग भगवान परमात्मा गोपिकांबरोबर रासलीला करण्यासाठी तत्पर आहेत. जेवढ्या गोपिका तेवढेच भगवंतानं रूप धारण केले. पण गोपिकांना मात्र अभिमान झाला होता, भगवान आमच्यावर किती प्रेम करतो. आणि अभिमान झाल्या कारणानं भगवंता राधा राणीला घेऊन अदृश्य झाले. ह्या गोपिका सर्वजण त्या ठिकाणी राधा राणीच्या पावलानुसार राधा राणीपर्यंत पोहोचल्या. पण राधा राणीला अभिमान नाही, पण तिला मान झाला होता. गोपिकांना सोडलं, भगवान मला घेऊन आले. भगवंताला मान अभिमान काही आवडत नाही आणि म्हणून भगवान परमात्मा राधा राणी पासूनही अदृश्य झाले. पण ज्या वेळेला माझ्या राधा राणीनं अंतःकरणातून भगवंताला त्या ठिकाणी पुकारत होती तेवढ्यात गोपिका सर्वजण जाऊन पोहोचल्या. आणि मग सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी गोपीगीत गायलं. हे जे गोपीगीत आहे ना, हा भागवताचा प्राण आहे. आणि म्हणून गोपिकांनी त्या ठिकाणी गोपीगीत गातायत. जयति दीदिकं जन जन त्या ठिकाणी गोपीगीत गातात. गोपीगीत ऐकल्यानंतर साक्षात भगवान परमात्मा गोपिकांच्या मध्यभागी प्रगट झाले. आणि भगवान परमात्मा सांगतात, हे गोपिकांना आता तुमच्या पासून मी दूर जाणार नाही. आणि म्हणून भगवंतानं त्या गोपिकांबरोबर रासलीला करण्याकरिता जेवढ्या गोपिका आहेत तेवढेच रूप परिधान केले. आणि म्हणून आपण या ठिकाणी श्रीकृष्ण कन्हैयाजी आणि राधा राणीचं स्वागत करतो आहे. आपण सर्वच जण या राधा राणी भगवान श्यामसुंदरा बरोबर आपलं परम सौभाग्य आहे. बरं, गोपी म्हणजे काय, या ठिकाणी फक्त स्त्रीच नाही, हा गोपी भाव आहे. की गोपी भावाची ओढणी पुरुषही उडू शकतात, महिलाही. आणि म्हणून असं समजायचं नाही की मी पुरुष आणि ही रासलीला करण्यासाठी स्वयं त्या ठिकाणी कधी न हो भोले भंडारी बनकर के रजनारी वृंदावनाय वृंदावनाय गोपीचं रूप धारण करून. आणि आपण तर या ठिकाणी उपस्थितच आहोत म्हणून प्रत्येक जणांना समजायचं मी भगवंताची गोपी हा भाव अंतःकरणात धारण करायचंय.
कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल राधा रानी सरकार की राधे राधे। भगवान श्यामसुंदराची रासलीला आपण या ठिकाणी सर्वांनी सहभागी होऊन अतिशय सुंदर आनंद घेतला। भगवंताने जेवढ्या गोपिका आहेत तेवढेच रूप परिधान केले आणि तब्बल 6 महिने
व्रजभूमीमध्ये ही रासलीला चालू आहे। कामाबरोबर भगवंतानं युद्ध केलं, कामाचा पराभव झाला। आता मात्र आदरणीय श्री शुकजी राजा परीक्षितीला सांगतात, हे राजा, एक दिवस नारदजी कंसाकडे गेले आणि कंस महाराज त्या ठिकाणी नेहमी भयभीत असायचे। भाजीत जिरा जरी दिसला तरी ते म्हणायचे कृष्ण कृष्ण कृष्ण। थोडं वेळ लागलं होतं महाराज त्या कंसाला कृष्णाचं। आणि मग नारदजी ज्या वेळेला गेले, अतिशय तब्येत ज्यांची खराब झाली, सदैव चिंतातूर त्या ठिकाणी कंस जे आहेत। आणि मग कंसाला सांगू लागले, ऐका कंस महाराज, यशोदा देवक्यं कृष्णमेव च रामं च रोहिणी पुत्रं वसुदेवेन विव्यतः। कंस महाराज, अहो हा जो कृष्ण आहे ना, हा खरंच देवकी वसुदेवजींचाच आहे। पण त्यांना जन्माला आल्याबरोबर बंदी खाण्यातच सांगितलं होतं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला। त्यामुळे त्याला गोकुळामध्ये पोहोच केलं। ती माया जी जन्माला आलेली होती यशोदेची, ती मथुरेमध्ये घेऊन आले आणि तिच्या पायाला हात धरून तुम्ही गरगर फिरून आपटून मारणार होते ना, तिनंच तुम्हाला त्यावेळेला सांगितलेले की मज लागी वधी, तुझं लागी वधी उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतो आहे। आणि तो खरंच गोकुळचा जो कृष्ण आहे ना, तो देवकी वसुदेवजीचाच आहे। पण तो त्याच्या राज्यामध्ये आहे ना, त्यामुळे तो त्या ठिकाणी कुठल्याही वेळेला डेरिंग करत राहतो म्हणे। त्यामुळं जर तुमच्या राज्यामध्ये त्याला घेऊन आले, एखादा पुत्र बघा बरं, त्याच्या घरात पुढे असू द्या, मरतुकडा असू द्या, पण समोरून आलेले किती मोठे मोठे डॉन कुत्रे असू द्या, ते भुकतच राहतात। पण ज्या वेळेला महाराज ती कुठेतरी जातं ना, त्याला कळतं ना आपण यांना त्या ठिकाणी जिंकू शकत नाही, त्यावेळेला ते आपलं खाली पाठ टाकतं, चारही पाय वर करतं, माझ्यामध्ये काही दम नाही। आणि ही शरणागती करूनच ते घरला पोहोचत असतात। परंतु राज्यामध्ये स्वतःच्या घरापुढे असू द्या, कशी कुत्री येऊ द्या, महाराज ते भुकतच राहतात। तसंच आहे महाराज या कृष्णाचं, त्याच्या राज्यामध्ये आहे म्हणून तो त्या ठिकाणी पावर करतो, पण त्याला इकडे घेऊन या, मग कळेल त्याला। आणि म्हणून जायचं पण आणायचं तर आणायचं कोणी, हा प्रश्न आहे। त्याचा प्रेमी कोणीतरी पाठवा, कारण जो त्याला आणायला जाईल तो तिकडच जाईल। नाही ते एकदा मांजरांची सभा भरली आणि उंदरांची सभा भरल्यावरती त्यांनी एक चर्चा केली, म्हणे आपल्याला सगळ्यात जास्त भीती कुणाची, उंदरांना भीती कुणाची, बोला ना, मांजराची। ही उंदीर म्हणले आपण एक करू, आपल्याला सगळ्यात जास्त भीती जर मांजराची आहे तर आपण मांजरांच्या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधू, म्हणजे ती अलगीच आपल्याला कळतील। पण एक जण उंदीर म्हणला, रे बांधायची, पण बांधायची कोणी, कारण जो बांधायला जाईल तो तिकडच जाईल, त्याच्या गळ्यामध्ये बांधणं एवढं सोपं नाही। तसं कृष्णाला आणायचं, पण आणायचं कोणी, जो त्याचा प्रेमी आहे त्याला पाठवा। आणि म्हणून सगळ्यांनी अक्रूर काकाला विनंती केली, काका जा आणि कृष्ण कन्हैयाला घेऊन या। त्यावेळेला कंसाला सांगितलं, नाही नाही मी जाणार नाही। बाकीचे सगळे कंसाचे सेवक म्हणते, काका जा कृष्णाला घेऊन या, पण काका म्हणले मी जाणार नाही, कारण का मला माहिती इथलं तुमचं नियोजन, आणि जर मी कृष्ण कन्हैयाला घेऊन आले तर मला पाप लागेल, इथं जर तुम्ही त्याला मारलं तर मला पाप लागेल, म्हणून मी त्याला घेऊन येणार नाही। कंसा सांगितलं, मी मारतो, तुम्हाला जर जायचं नसेल तर मी मारतो म्हणे तुम्हाला। अरे मग तुमच्या हातून मारण्यापेक्षा त्याच्या हातून मेलं तर माझा उद्धार होईल। आणि म्हणून अक्रूर काका निघाले, अक्रूरोपी चतम रात्री मधुपुर्या महामती मुषित भारत मास्ताय प्रयोनंद गोकुलम। अक्रूर काकांनी रथ जुंपला, मथुरा ते वृंदावन खाली 13-14 किलोमीटरचं अंतर आहे। आणि ज्या वेळेला काका आले, सायंकाळच्या वेळेला भगवान श्यामसुंदर नंग्या पावलानं गौ मातेला घेऊन आलेला आहे। चरणाची धूळ मुखारविंदावरती उडालेली आहे आणि श्यामसुंदराचं सायंकाळचं स्वरूप पाहिलं, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हास्यसम मधुरम। थोडं भगवंताचं स्वरूप पाहिलं, म्हणून काकांना वाईटही वाटायचं, अरे कृष्णाला जर आता मी घेऊन गेलो तर कंस महाराज मारेल आणि मलाच त्या ठिकाणी माझ्याकडून अपराध घडेल।
असं वाटणारे अक्रूर काका, परंतु भगवंताचं मुखारविंद पाहतात, साक्षात सर्वात पहिल्यांदा त्या व्रजभूमीमध्ये साष्टांग लोटांगण घेतात, उठून उभे राहतात, भगवंताजवळ जातात आणि भगवंताला सांगतात, प्रभू आज अक्रूर काका जर आले असेल ना तर तुम्हाला नेण्यासाठी आलो बरं मी. म्हणले काका मला सांगितलं लगेचच्या लगेच माझ्या आई बाबाला ही गोष्ट कळता कामा नये. अक्रूर काका आपल्या घरी कोणीतरी अनोळखी व्यक्ती आला आणि म्हणून त्याचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. त्यावेळेला अक्रूर काकांचा सन्मान नंदबाबा यशोदा महाराणी करते आहेत. घरामध्ये घेऊन आले आणि पाणी वगैरे दिलं आणि नंदबाबाने चौकशी केली, का हो काका तुम्ही फार घेऊन आलात आणि खूप दिवसानं आलात, काय विशेष कामकाज काढले तुम्ही आमच्या नगरीमध्ये, आमच्या वृंदावनामध्ये. काका सहज बोलून गेले, मी कामकाज म्हणून नाही आलो बरं, मी आलोय तो कृष्णाला नेण्यासाठी आलो. हे शब्द ऐकले महाराज यशोदा महाराणीने दाराच्या आडून ऐकलं, मी कृष्णाला नेण्यासाठी आलो. शब्द ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज भावविभोर परिस्थिती यशोदेची होऊन गेली. अरे माझा कृष्ण जर माझ्यापासून दूर गेला तर या यशोदेची काय अवस्था असेल. खूप चित्र आठवलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं की यशोदेनं पाणी सावरलं. सायंकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांचे भोजन झाले, सगळेजण त्या ठिकाणी महाराज आता झोपले आणि यशोदे पुढे कृष्ण कन्हैया पण कुणाला सुद्धा रात्रीच्या वेळेला जेवण गोड लागलं नाही. यशोदे समोर कृष्ण झोपलेला आहे आणि कृष्ण एका बाजूला मुखारविंद करून मात्र रडतो आहे. यशोदा महाराणी डोक्यावरनं हात फिरवते आहे आणि कान्हाची मात्र एकीकडे मुखारविंद करून रडतायत. कारण का आई खूप प्रेम दिलंस बघ या व्रजभूमीमध्ये राहत असताना, आता मात्र मी जर तुला सोडून गेलो ना तर पुनश्च हा हात मला कधी मिळेल आता नाही ग सांगता येणार. म्हणून एकीकडे मुख करून रडणारा कृष्ण कन्हैया आहे. परंतु कृष्ण कन्हैयाच्या डोक्यावरून हात फिरवण्याचं सौभाग्य या यशोदेला कधी प्राप्त होईल पुनश्च नाही सांगता येणार. म्हणून रडणारी एकीकडे यशोदा माई आहे. दोघं रात्रभर रडू लागले. सकाळ झाली. यशोदेनं कान्हाजीला सुंदर स्नान घातलं, स्वतःच्या हातानं कपडे परिधान केले, पितांबर परिधान केला, मोर मुकुट परिधान केला. कान्हाजीचा शृंगार करून यशोदेनं दोन्ही हात कान्हाजीच्या आपल्या हातामध्ये घेतले आणि कान्हाजीला सांगते, हे कान्हा लल्ला, अरे लाला, आज अक्रूर काका आलेत ना काल नेण्यास तुला या ठिकाणी, तर ते तुला नेण्यासाठी आले बघ. हो आई मला माहिती. परंतु कान्हाजी या व्रजभूमीमध्ये राहत असताना कान्हा, मी जर काही त्रास दिला असेल तुला, कधी उखळाला बांधलं असेल, कधी मारलं असेल ना, तर मथुरेमध्ये गेल्यानंतर कधी सुद्धा मथुरावासी लोकांना सांगू नको बरं माझ्या आईनं मला उखळाला बांधलं होतं, काठी घेऊन मारत होती, असं कधी सांगू नको. नाही तर ते मथुरावासी लोक म्हणतील इतकी निष्ठुर होती का ती यशोदा. मग कृष्ण कन्हैयानं आईच्या हात त्या ठिकाणी हातामध्ये होते ना, तेव्हा म्हणलं आई मला उखळाला बांधलेलं आठवतं ग, मला मारलेलं आठवतं. पण गोपिका ज्या वेळेला गारानं घेऊन इथं यायच्या ना त्यावेळेला मी अपराधी असायचो, मी खोड्या केलेल्या असायचो. पण तरी सुद्धा त्या गवळणींना गोपिकांना सांगणारी तुला तू स्वतः नाही का ग आठवत. मी अपराधी असताना सुद्धा त्या गवळणींना तू म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गुजीरवाणे, काही सांगता याची घराणे ग गोकुळच्या नारी. तू त्यांना म्हणायची आई तुम्ही 12 घरच्या 12 घे, तू म्हणायची तुम्ही लपवणी याची गोटी घे. तूच त्यांना त्या ठिकाणी बोलायची, त्यांच्यावरतीच तू आळ घ्यायची. आणि तू आता मला सांगतेस की तिथे गेल्यावर सांगू नको, मी जग सांगेल आई. जगाच्या पाठीवर अशी एक माय झाली. आजपर्यंत या कृष्ण कन्हैयाला कोणी बांधू शकलं नाही, पण हे बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर स्वयं माझ्या आईनं केलं, यशोदा माईनं केलं. आई मी येतो बघ माझ्या गोपाळांची भेट घेऊन. आणि कान्हाजी वनामध्ये गेले, सुंदर बंसीचा निनाद केला. गोपाळांनी आजपर्यंत आवेळी कधीच बंसी ऐकलेली नव्हती. आणि आवेळी बंसी ऐकल्यानंतर सगळे गोपाळ आपापलं काम सोडून पळत आले. कृष्णा वनामध्ये जाऊन बंसी वाजवणारा, गौ माता चरत असताना बंसी वाजवणारा कृष्ण तू, पण आज आवेळी का बरं तू बंसी वाजवली. सगळे गोपाळ येताना पाहिलं की भगवंताचे डोळे भरून आले आणि सगळ्या गोपाळांना पाहून भगवंत फक्त हात जोडून उभा आहे. सगळे गोपाळ ज्या वेळेला कान्हाजी जवळ आले, काय झालं रे कृष्ण, आज आवेळी बंसी वाजवली.
भगवंतांना डोळ्यातलं पाणी सावरलं आणि गोपाळांना सांगतो ना, वाजवली त्याला कारणही तसंच आहे बरं गोपाळांनो, आज मी तुम्हाला सोडून जाणार आहे। हे शब्द ऐकले आणि गोपाळ भावविभोर झाले। हे कृष्ण, अशी काय चूक केली रे आम्ही काना की तुला आज आम्हाला सोडून जाण्याची इच्छा आहे? कृष्णा, आम्ही तुला आम्हाला सोडून जाऊ देणार नाही। कृष्णा, काय म्हणून तू आम्हाला सोडून, कधी तुला खेळात घेतलं नाही म्हणून तुला आम्हाला सोडून जाण्याची इच्छा आहे? कृष्ण म्हणलं तसं काही नाही, पण माझी कामं खूप बाकी आहे। आणि इकडं मात्र यशोदा माईनं तोपर्यंत सर्व ब्रजवासियांना सगळ्यांना ओरडून सांगितलं तर ऐका बरं, आज माझा कृष्ण जाणार आहे, आज माझा कृष्ण जाणार आहे। माखण मिश्री कान्हा चोरतो म्हणून गारणं घेऊन येणाऱ्या गोपिकांनो, माझा कृष्ण गेल्यावरती तुम्ही पुन्हा गारणं घेऊन येईल का नाही मला सांगता येणार नाही, पण आज जाणार आहे बघा आपल्या सर्वांना सोडून। जशी जशी बातमी गोपिकांना कळाली, हातातलं काम सोडून दिलं। सगळ्याच जणी त्या ठिकाणी अवघ्या मिळोनी गौळणी येती सगळ्याच जणी अंगणामध्ये आलेल्या आणि कृष्ण कन्हैयाकडे पाहतायत। कान्हाजीला मात्र आता त्यांच्याकडे पाहावल्या जाईन। यशोदा महाराणी त्या ठिकाणी थाली घेऊन आली, अक्रूर काकानं रथाचा शृंगार केलेला आहे आणि गोपिका म्हणतात, हे कृष्ण, तुला आम्ही जाऊ देणार नाही, आम्ही सर्वस्व त्या ठिकाणी प्रेम तुझ्यावरती केलं रे, तुझ्या विरहात कसं जीवन जगावं हा आमच्या समोर प्रश्न आहे। कान्हा, आम्ही नाही रे तुला आमच्यापासून दूर जाऊ देणार। यशोदा महाराणीनं ताट भरून आणलेले समोर कान्हाजीला म्हणतात, कान्हा, यातले पदार्थ जे आवडतात ना ते तू सेवन कर, भगवंत खातायत। आणि 2-3 घास खाल्ले। आई, माझ्या घशाच्या खाली हे घास उतरत नाही ग, गोपिकांचं प्रेम आता मला पाहावल्या जाईल नाही। त्यावेळेला ताट खाली ठेवलं, कान्हाजी आता खात नाही। त्यावेळेला यशोदा माईनं त्या ताटाला पाणी फिरवलं। आई, आपली भारतीय संस्कृती अशी आहे ग, जेवणाच्या अगोदर आपण ताटाला पाणी फिरवतो, पण तू तर जेवण झाल्यावरती, माझं जेवण 2-4 घास झालं मग पाणी फिरवते आहे। कान्हा, तू जेव्हा ही ब्रजभूमी सोडून जाशील ना, तेव्हापासून हे पदार्थ आईला विषाप्रमाणे असतील आणि म्हणून मी त्या ठिकाणी पाणी फिरवते आहे। कृष्ण कन्हैया जाणार या दुःखानं सगळ्या गोपिका मात्र भावविभोर होऊन रडू लागल्या। अक्रूर काकांचा रथाचा शृंगार झालेला आहे आणि सगळेच त्या ठिकाणी कान्हाजी सर्वांची त्या ठिकाणी परवानगी मागतो आहे, पण बाकीचे गोपाळ म्हणतात, कान्हा, आम्ही येणार बरं तुझ्या बरोबर। सर्वजण त्या ठिकाणी रथामध्ये जाऊन बसले। नंद बाबा रथामध्ये जाऊन बसलेले आहे आणि गोपिका भगवान श्यामसुंदर ज्या वेळेला रथामध्ये जाऊन बसले ना, गोपिका रथाला आडव्याच झाल्या। महाराज, अक्रूर काका, हा रथ जर तुम्हाला चालवतच न्यायचा असेल तर आमच्या अंगावर ना हा रथ तुम्ही घेऊन जा। कान्हाच्या विरहित जीवन जगणं आमचं निरर्थक असेल। घेऊन जायचं असेल तर कान्हाच्या विरहित जीवन जगण्याची इच्छा आमची नाहीये काका, घेऊन जा तुमचा हा रथ आमच्या अंगावरनं। आणि विनंती भगवान परमात्मा गोपिकांना सांगतात, गोपिकांनो, अगं मी येणार आहे पुनश्च तुम्हाला उद्या भेटण्यासाठी, स्वतःला या दुःखातून सावरा तुम्ही, एवढं भावविभोर माझ्यासाठी होऊ नका। येणार आहे म्हटल्यावरती त्यांना बाजूला केलं, पण अक्रूर काकांना या गोपिका विनंती करत होत्या, काका नको नेऊ भगवान अक्रूरा, नको
भगवंतानं सर्वच त्या ठिकाणी गोप गोपिकांना सांत्वना करून भगवान निघाले। काही अंतरावर गेलं की पुनश्च रथ थांबला आणि भगवंत रथ का थांबला म्हणून रथातून खाली उतरले तर समोर झोपलेली होती रथाला आडवी ती राधा राणी। राधा राणी समोर कान्हाजी गेले। आता डोळ्यातलं पाणी सावरणं तर त्या ठिकाणी सावरलं तरी आता कठीण आहे हे दुःखाला सामोरं जाणं, आणि म्हणून राधा राणीच्या समोर कान्हाजी गेले। राधा राणी भगवंताकडे पाहून रुदन करत होती, रडत होती आणि कान्हाजीला सांगितलं, हे कान्हा, खूप मनातून प्रेम केलं रे या राधा राणीनं तुझ्यावरती। आज तू सहज आम्हाला सोडून निघालास, पण जायचं ना जा कान्हा, मी काही म्हणणार नाही, पण आता जाताना हेही सांगून जा रे की या राधेनं तुझ्या विरहात कसं जीवन जगावं। कान्हा, या राधेचं प्रेम काय आहे तुला जर कधी अनुभवायचं असेल ना, तर पुढच्या जन्मी तू कृष्ण नाही तर तू राधा म्हणून जन्माला ये, तुला कळेल बरं राधा राणीचं प्रेम काय आहे। क्यों सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे बनोगे राधा तो जानोगे कितना प्यार है मेरा ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे। हे कान्हा,
तुला जर राधाराणीचं प्रेम काय आहे हे अनुभवायचं असेल, पुढच्या जन्मी कृष्ण नाही तर तू राधाराणी म्हणून जन्माला ये. राधाराणीला सांगतात, हे राधे, खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे हे मला माहिती, परंतु आता जर माझ्यावरती मनापासून आणि खरं प्रेम जर तू केलं असशील ना, तर आता मी जातो आहे आणि ही सगळी व्रजभूमी तुझ्या भरोशावर सोडून जर माझ्यावरती खरं प्रेम तर जर तू केलं असेल ना राधा, करुणामयी राधा राणी, तर तुझ्या डोळ्यात मी गेल्यानंतर आता अश्रू मात्र येता कामा नाही. आणि म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी राधा राणीकडून वचन घेतलं आणि आपली जी ओठावरती ठेवणारी जी बंसी आहे, वाजवणारी बंसी राधा राणीच्या स्वाधीन केली आणि राधा राणीला सांगितलं, बघ ही प्राणप्रिय बंसी मी तुझ्या स्वाधीन करून जातो आहे. बिना राधेशिवाय हा कृष्ण आता इथून पुढे कधीच बंसी वाजवणार नाही. बंसी राधा राणीच्या स्वाधीन केली आणि श्याम सुंदरजी रथामध्ये बसले. अक्रूर काकाला संशय होता, आता कंस मारील, माझं मी अपराधी असेल, परंतु काकांचा हा संशय दूर करावा. सरोवरामध्ये एका स्नानाला गेले, नदी यमुनेमध्ये स्नानाला गेले, तिथं कृष्ण कन्हैयाचं दर्शन व्हावं, वरती पाहावं तर रथातही तोच आहे. आणि मग त्या ठिकाणी महाराज साक्षात हा भगवान आहे, अनुभूती आली. नमस्ते वासुदेवाय नम संकर्षणाय च प्रद्युम्नाथानिरुद्धाय सात्वतां पतये नमः. भगवंताची स्तुती करत आहेत, रथामध्ये बसवलं आणि पुनश्च आता रथ त्या ठिकाणी मथुरेमध्ये आलेला आहे. मथुरेमध्ये आल्यानंतर सगळे गोपाळ रथाच्या खाली उतरले आणि सगळे ते कृष्ण कन्हैयाला पाहणारे जयघोष करतात, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. गोपाळ म्हणतात, अरे किती प्रेम करणारे लोक आहेत बघ मथुरेमध्ये, आणि सगळ्यांनी कृष्ण कन्हैयाकडे पाहावं, मोहित व्हावं. परंतु भगवंताला गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या मामाच्या नगरीमध्ये पोहोचलो, तुझ्या अंगावरती सुंदर कपडे, अरे आम्हाला कपडे नाही. भगवंत म्हणले, थांबा मी तुम्हाला कपडे मिळवून देतो. तेवढ्यात एक रजक दिसला. तो रजक तो होता बरं, कंसाला म्हणत होता, घेऊन या त्याला इकडं, मी बघा कसं आपटो आपटो मारतो, मला कपडे धुण्याची चांगली माहिती. तो रजक भेटला, म्हणे मामा तुमच्या जवळचे कपडे देता का हो मला? तुम्हाला कोण आहे तू? म्हणे मी कृष्ण. तोच कृष्ण का? म्हणे त्या कंसानं भाजी जिरा पाहिला तरी तो म्हणतो कृष्ण कृष्ण तोच का? म्हणे तो कोणता हे मला माहिती नाही, पण कृष्ण नाव मात्र माझं आहे. आणि मग राग आला महाराज त्या रजकाला, जो कृष्ण चांगला बोलतो आहे आणि तो मात्र उद्धट स्वरूपानं बोलतोय. भगवंताला राग आला, दे दणादन दे दणादन. त्या ठिकाणी रजकाचा उद्धार भगवान परमात्मा करतायत. सर्वांना त्या ठिकाणी कपडे घातले घेतले आणि भगवान परमात्मा एका दर्जीकडे गेले, त्याच्याकडून सगळ्यांचे कपडे व्यवस्थित करून घेतले. श्रीदामा माळ्याकडून, सुदामा माळ्याकडून गळ्यामध्ये माळा घेतल्या, कुब्जेकडून गंध लावून घेतला. आणि आता मात्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी कंसाच्या नगरीमध्ये पोहोचलेले आहे. त्या कंसानं कुवलयापीठ नावाचा जो हत्ती आहे तो बाहेर ठेवलेला आणि अतिशय मदिरा त्या हत्तीला पाजलेली. हत्ती त्या ठिकाणी जोर जोरानं आवाज करतो आहे. इकडे सगळे मथुरेतील लोक भयभीत झालेले. कृष्ण कन्हैया त्या कुवलयापीठ हत्तीजवळ पोहोचला. मध्ये मात्र त्या ठिकाणी चाणूर मुष्टिक सर्वजण आहेत, पुनश्च धनुष्य ठेवलेले आणि जो कोणी धनुष्य भंग करील तोच कंसाला मारणारा असेल. त्या ठिकाणी कंसाला हे कळालेलं आहे आणि म्हणून कुवलयापीठ हत्ती जोर जोरानं आवाज करतो आहे भगवंताला आणि भगवंतावरती सोन टाकणार. भगवंतानं त्या ठिकाणी सोन पकडली, बलरामजीनं दात पकडला, गरगर 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 हत्तीला फिरवलं आणि हत्तीचा उद्धार त्या ठिकाणी केला. गोपाल कृष्ण भगवान की. आता मात्र समोरे गेले तर शल्यशोषक आहे, त्यांचाही उद्धार केला. चाणूर मुष्टिक त्यांचाही उद्धार, धनुष्य त्या ठिकाणी भंग केला आणि कंसाला कळाला आता मला मारणारा जर कोण असेल तर तो हाच कृष्ण आहे. सिंहासनावर बसलेला आता अतिशय घाबरलेला आहे. भगवान परमात्मा सामोरे गेले, केसाला धरलं, खाली ओढलेलं आणि खाली ओढल्यानंतर त्याच्या छातीवरती गुडघा टेकवला आणि छातीवरती दे दणादन दे दणादन दे दणादन दे दणादन मुष्टिकाचा प्रहार करतायत. ते म्हणतात अरे मला त्रास होतो. कृष्ण म्हणे माझ्या आईच्या देखील केसाला असं जाऊन रथाच्या खाली ओढलं होतं, माझ्या आईलाही त्यावेळेला त्रास होत असावा, माझी आई आरडाओरडा करत असावी, पण त्यावेळेला तुम्हाला दया आली नाही. आणि म्हणून दे दणादन आठवण करून देताय, दे दणादन. आणि कंसाचा उद्धार भगवंतानं केला. एकच जयघोष झाला, कंस मर्दन भगवान की, कंस मर्दन भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. मथुरा वासियांना आनंद झाला आणि सगळे जण प्रेमाने आनंदाने गाऊन नाचू लागले. नंदनंदन
सर्वांनी एक साथ ताली आणि प्रेमाने सर्वांनी